संघ संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हनुमानजींनी रामनाम लिहिलं आणि दगड तरंगले, श्रीराम तर तरंगले नाहीत. कधी आम्ही ऐकत होतो की नळनीळ यांच्याकडे शक्ती होती, त्यांच्या हातात एवढी शक्ती होती, त्यांच्या हाताने दगड तरंगले, पूल बनला. आता ही दंतकथा होती, लोकवेद, बिना शेंडाबुडख्याच्या गोष्टी होत्या. आता ह्या एका तत्वज्ञानाने सर्व माहिती योग्य झाले. ही सारी कहाणी झाली कशी? आता परमात्मा म्हणतात की जगत का पेखना पेख्या धणी का नाम ना लेखा. जो करणारा होता त्याचं कुठेच नावही नाही, साधा उल्लेख सुद्धा नाही. आणि त्यांनी एक दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवले की ह्याच्यामुळे दगड तरंगले होते, त्याच्या नावामुळे दगड तरंगले. तर हे नाम बीम सगळं तो लिहित होता, भक्त हनुमान. तर पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान आहे. आता काय सांगतायत? हा लोकवेद तर इतका प्रबळ झाला की आम्ही हे अंतिम मान्य केलं होतं की श्रीरामांचं नाव लिहिल्यामुळे दगड तरंगले समुद्रावर. आणि हेही त्याबरोबरच सत्य होतं की नळ आणि नीळ यांच्या हातात शक्ती होती, त्यांच्या हातून कोणतीच वस्तू कधी बुडाली नव्हती. ही पॉवर कुठून आली होती याचा काही शेंडाबुडखा त्यांच्याकडे नव्हता. आता नळ आणि नीळ यांचा सहयोग होता. ते शिल्पकार होते, म्हणजे ते राज मेस्त्री होते, आणि त्यांनी जोडतोड करून नीट ठेवलं होतं, सहयोग दिला होता. त्यांच्या हातामध्ये पॉवर नव्हती, ते दगडच हलके करून दिले होते त्या परमपित्याने. त्या भक्ताचे म्हणजे श्रीरामचंद्रांचे संकटाचे निवारण करण्यासाठी. आता पुण्यात्म्यांनो, पूल पण बनला, सैन्य पण निघून गेलं, युद्ध पण झालं, आणि कितीतरी दिवसांपर्यंत श्रीरामचंद्रजींकडून तो रावण मेला नाही. घाम फुटला होता श्रीरामचंद्रांना. शेवटी जेव्हा माणूस थकतो ना, हे ज्यांना तुम्ही देव मानता तेही तुमच्यासारखेच आहेत. ते हे परमपित्याची आठवण काढतात, परमपित्याची. आता त्यावेळी ती शक्ती त्यांची मदत करते जे कधी त्या मालकाला शरण गेलेले असतात आणि त्यांच्या पूर्वजन्मात म्हणजे त्यांच्या संचित कर्मात सुद्धा काही पुण्य शिल्लक असेल, त्यांना सुद्धा परमात्मा आपल्या शक्तीने श्रेय देतात आणि स्वतः मग त्या क्रियेला पुढे नेतात. आता जर त्यांनी हात टेकले होते, रामचंद्रजींनी खूप बाण मारले पण तो मेला नाही, आणि बिभीषणाने सांगितले त्याच्या नाभीत अमृत आहे, तिथे मारा. रावण सुद्धा शूरवीर होता, कितीतरी दिवसांपर्यंत त्याने बाण नाभीच्या निकट सुद्धा येऊ दिला नाही. तेव्हा श्रीरामचंद्र हताश झाले. तेव्हा परमात्मा गुप्त रूपात प्रकट झाले आणि मग आशीर्वाद दिला त्या रामाला की आता काम कर. तेव्हा त्याचा रावणाचा वध झाला होता. आता पुण्यात्म्यांनो, आपण ऐकत होतो की श्रीकृष्णांनी पर्वत उचलला होता. गिरिराज म्हणजे गोवर्धन पर्वताला उचललं होतं हातावर, बोटावर असं. आधी तर असा विचार करा, त्यांनी तो पर्वत कुठल्या उद्देशाने उचलला होता? त्यांनी ह्या उद्देशाने उचलला होता की तिथे त्या देवतांची पूजा होत होती आणि इंद्र स्वर्गाचा राजा आहे, भगवानाची पूजा सोडून इंद्राची पूजा चालत होती. श्रीकृष्णजींनी म्हटलं, बंधू, इंद्राची पूजा सोडून द्या, यादवांनो, त्या भगवानाची पूजा करा. इंद्राची जी पूजा चालत असे ती बंद केली. देवराज इंद्र एक समजून चला, स्वर्गाचा राजा, आणि त्याचे अंतर्गत सिंचनाचा भाग पण येतो, म्हणजे पाऊस पाडणं. तर काय झालं, जेव्हा इंद्राची पूजा बंद झाली देवतांची, इंद्राने विचार केला यांना धडा शिकवतो.
इतक्या जोरात पाऊस, काळे ढग दाटून आले चारही बाजूंनी, काळे घन जमले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या नगरीला बुडवण्यासाठी आता चोहोकडे हाहाकार माजला. गायीसुद्धा हमरू लागल्या, कारण गोवर्धन जो पर्वत होता त्यावर गायी चरत असत, पाऊस पडत असे, गवत असे आणि ते दूध दुभतं विकून आपला निर्वाह चालवत असत. आणि ते संपवायला निघाला की इतका पाऊस पाडेन की हा गोवर्धन पर्वत पण बुडून जाईल, आजूबाजूची नगरी पण नष्ट होऊन जाईल. तर भगवान श्रीकृष्णजींनी बोटावर तो गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि पूर्ण ब्रजनगरीवरती धरला. सर्व इंद्र बरसला, खूप खूप पाऊस पडला. सर्व पाणी त्या गोवर्धन पर्वतावर असं भिनलं, इतकं जिरलं, जसं टिपकागदाने शाई शोषून घ्यावी. शेवटी थकला इंद्र. येऊन पाय धरले, म्हणाले मला क्षमा कर. म्हणाला जा निघून, केली तुला क्षमा. आणि खबरदार यापुढे तू स्वतःच्या पूजेसाठी ब्रजवासियांना भाग पाडलंस तर. मग तो गोवर्धन त्याच्या स्थानावर ठेवला. आता पुण्यात्म्यांनो, जे गुरु लोक आपल्याला ही शिकवण देत असत आणि ही कथा ऐकवत असत श्रीकृष्णाची की गोवर्धन पर्वत उचलला आणि मग ते म्हणत असत की देवी देवतांची पूजा करा, श्राद्ध काढा. अरे भल्या लोकांनो, श्रीकृष्णजींनी तर देवतांची पूजा थांबवली होती. त्याच्या विपरीत ज्ञान देताय, गुण गात आहात श्रीकृष्णजींचे. आणि तुम्ही त्याला देव म्हणताय. परमात्मा म्हणत असत की केवळ एका एवढ्या चमत्कारावरून तुम्ही त्याला देव मानलत. ही तुमची नासमजदारी आहे, बालकबुद्धी आहे. की संपूर्ण देव मानलत त्याला गोवर्धन उचलला म्हणून. काय सांगतायत परमात्मा? गोवर्धन श्री कृष्ण धारो और द्रोणो गिरी हनुमंत, शेष नाग सब सृष्टि उठारा, इनमें कौन भगवंते. जर तुम्ही एवढ्या एकाच लक्षणावरून, ह्या चमत्कारावरून की श्रीकृष्णजींनी गोवर्धन उचलला, हनुमानजींनी तर मग द्रोणागिरी उचलला, आणि तुम्हीच लोकवेद ऐकवता ब्राह्मणांनो की शेष नागाच्या डोक्यावर म्हणतात की एक कुर्म आहे, कुर्माच्या वर शेषनाग आहे, शेषनागाच्या डोक्यावर एक बैल आहे आणि त्याच्यावर मग पूर्ण पृथ्वी ठेवली आहे. म्हणतात तुम्ही मानता की शेषाच्या डोक्यावर सर्व सृष्टी आहे शेषनागावर. तर हे तुमचं पूर्ण ब्रह्मांड उचललंय. समजा की पूर्ण पृथ्वी उचलली आहे. तर मग ह्या देव कोण आहे? श्रीकृष्णजी आहेत की हनुमानजी आहेत का हा शेषनाग आहेत? केवळ एका लक्षणावरून यांना पूर्ण देव मानले, पूर्ण परमात्मा. मग काय सांगितलं? म्हणतात समुद्र पाट लंका गयो, सीता का भरतारे, अगस्त ऋषि नये सातों पी लिए, इनमें कौन करता रे. की तुम्ही ह्या गोष्टीशी परिचितच नव्हतात आमचे गुरुलोक. ते असं म्हणत की श्री रामचंद्रजींनी समुद्रावर पूल बनवला. परमात्मा म्हणतात जर तुम्ही याच लक्षणावरून त्याला देव मानून बसलात तर काय म्हणतात की समुद्र पाट लंका गयो, म्हणजे समुद्राला आटवून त्याच्यावर पत्थर ठेवून आणि ते लंकेला गेले. कोण? सीतेचा भ्रतार. आणि अगस्त ऋषींनी सातही पिऊन टाकले. यांच्यात कोण भगवान? एक अगस्त नावाचे ऋषी होते. त्यांनी काही कारणास्तव आपल्या जिद्दीने, समजा अहंकारामुळे, त्या सातही समुद्रांना एका घोटात पिऊन टाकले होते. असं ओंजळीत असं पिऊन टाकलं होतं. सर्व समुद्र रिकामा झाला होता. एकटी पृथ्वी राहिली होती. आता पुण्यात्म्यांनो, आता परमात्मा म्हणतात मग ऋषींच्या प्रार्थनेमुळे त्यांनी परत त्यांना थुंकून टाकलं होतं आणि ते भरून गेले होते. ही आध्यात्मिक शक्ती आहे, मार्ग आहे. ह्याच्यात तुम्ही विज्ञानाला आणू नका. विज्ञान तर बालकांचा खेळ आहे. ही जहाजं बनवली हाच मोठेपणा. कॉम्प्युटर बनवले, परमाणू बॉम्ब बनवले आणि 2 वर्षे पाऊस पाडला नाही देवाने तर हे हतबल होऊन राहतील. शोधू शकणार नाही. गंज लागेल या जहाजांना ही अशीच पडून राहिली तर कुणी बसणार नाही. तर परमात्मा म्हणतात मग याच्यात देव कोण बाबा? अगस्त्य ऋषींनी तर 7ही समुद्र पिऊन टाकले होते. तुम्ही एक दगड ठेवून पलीकडे गेला तुमचा श्रीराम, तुम्ही त्याला भगवान मानू लागलात. पण तुम्हाला ठाऊक नाही
ते दगड सुद्धा कसे तरंगले होते त्याला तर मानायलाच तयार नाही, पण परमात्म्याने ही पद्धत अवलंबली आमच्या अज्ञानाला दूर करण्यासाठी. श्री रामायणामध्ये एक कथा येते की ज्यावेळी श्री रामचंद्र आणि पूर्ण सेना एका नागफासमध्ये आली होती, एका सिद्धीने लढाई होत होती, तर एका ऋषीने त्याने एक नागफास यंत्र असते ते होते हत्यार, तर त्याच्या आत एक सिद्धी असते, ती अनेकानेक नाग निर्माण करते, त्यातून भरपूर साप निघाले आणि त्यांनी सर्व सेनेला जी युद्धासाठी तयार होत होती जिथल्या तिथे लपेटून बांधल्यासारखे ठेवले, जणू दोराने बांधले असावे. आणि सगळे उभे, भगवान राम, वीर लक्ष्मण सगळे असे बांधून ठेवले, सगळ्यांना एका जागी जणू पोलीस उभे आहेत. आणि कोणी तसूभरही हलू शकत नव्हतं. आता 2 मिनिटांनंतर त्या सगळ्यांची मुंडकी उडवली असती, सगळ्यांची उभ्या उभ्या सगळे विवश झाले होते. म्हणतात जेव्हा श्रीरामांनी स्मरण केलं गरुडाचं, गरुडाला पक्षी आहे एक, त्याने त्या नागांना कापलं, मारून टाकलं आणि मग तेव्हा रामचंद्रजी बंधनमुक्त झाले. हे परमात्मा आम्हाला समजावून सांगत असत. कबीर भगवान परमात्मा म्हणत असत की काटे बंधन विपत में भाई कठिन कियो संग्राम में, चिन्हो रे नर प्राणिया ये गरुड बडो अक तुमरो राम. आता परमात्मा म्हणत असत, विपत्तीमध्ये बंधनं कापली, हा संग्राम कठीण केलात. आणि हे प्राण्यांनो, आता तुम्ही विचार करा, गरुड मोठा की राम? यात देव कोण झाला सांगा तुम्ही? तो तर बंधनात जखडून उभा होता आणि गरुडाने त्याचा सहयोग केला, तर कोण परमात्मा झाला याच्यात? तर अशा प्रकारचे तर्क देऊन खूप समजवायचा प्रयत्न केला कबीर परमात्म्याने, पण आमच्या बुद्धीवर पत्थर घालून ठेवले होते ना या अज्ञानी ऋषींनी. ह्या त्रेतायुगात जे भगवान आले परमात्मा, त्यांनी अशा लीला केल्या. खूपशा पुण्यात्म्यांना भेटले, चंद्रविजय भाटाचा जो परिवार होता तो पार केला, मंदोदरी पार झाली. आता पुण्यात्म्यांनो, एक विचारणीय विषय आहे इथे. परमेश्वराच्या सूक्ष्म वेदात आपल्याद्वारे वर्णित त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत म्हटलं आहे, जैतन राजपाट भी चाहिए हमरा धरले ध्यान. परंतु हा राजपाट चांगली गोष्ट नाहीये. तरीही तुझं मन मानत नसेल आणि तुला इथे गटांगळ्या खायच्याच असतील, तर ती गोष्ट जी तुझ्या नशिबातच नाहीये ती आम्ही देऊ शकतो. आता ज्या लंकेला मिळवण्यासाठी रावणाने किती तपश्चर्या केली, आपले इथपर्यंत धड कापले, 10 वेळा श्री शंकर भगवानांसाठी. आता त्याला ती लंका दिली, सोन्याची नगरी बनली आणि वरदान दिले. 10 वेळा शीर गेले होते, 10 वेळा रामचंद्रजींनी त्याचं डोकं उडवलं होतं आणि 10 वेळा पुन्हा उगवलं होतं. त्याचं जेवढं देणं होतं तेवढंच देऊ शकतात हे भगवान, कमी अधिक नाही करू शकत. आता पुण्यात्म्यांनो, ज्या लंकेला शिवाचा भक्त रावण नाही राखू शकला, सहपरिवार विनाशाला प्राप्त झाला, त्या कबीर भक्ताला ती नगरी मिळाली. कोणाला? बिभीषणाला. ते राज्य मिळाले आणि सहज मिळालं. ना त्याने तपश्चर्या केली, ना शीर कापले, सहज भक्ती केली. तर परमात्मा म्हणतात, इथे राहाल तोपर्यंत तुम्हाला ह्या सुविधा मीच देईन, परमात्मा म्हणतात. आणि ज्या लंकेला रावण राखू इच्छित होता, ज्या भगवानाला तो शरण गेला होता, ते समर्थ शक्ती नव्हते, सहपरिवार नष्ट झाला, त्या नगरीला राखू शकला नाही, त्या राज्याला, आणि ती बिभीषणाला प्राप्त झाली, जो कबीर भक्त होता. आता पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टीवरून बराच निष्कर्ष निघेल, कारण अजूनपर्यंत आपण लोकवेद ऐकला होता, आपण ज्ञान ऐकलं नव्हतं. आता अजूनही इतर बरेच पुरावे आहेत, जसं नरसी नावाचे भक्त होते, शेठ होते, खूप पैसेवाले होते, आणि तो इतका कंजूष होता की 1 पैसा सुद्धा दान करत नसे. आणि ही माया राहते कंजूषाजवळच आणि त्याचा नाश करण्यासाठी राहते, कारण अंतसमयी मृत्यू होऊन जाईल, तो त्याचा उपयोग करू शकला नाही, मग त्याच्यात आस्था राहून जाते, मग तिथेच धक्के खात बसतो, प्रेत बनून नाहीतर सर्प बनून. आता परमात्म्याची अशी इच्छा असते की ही माया याची शत्रू आहे,
ह्या मायेपासून याला भिन्न करतो आणि त्याला इतकीच देईन ज्याच्यात तो बुडून मरणार नाही, त्याचं काम चालू राहील, त्याच्यावर हा तरंगेल. असा विधी परमात्मा आपल्यासाठी करू इच्छितो, भक्तांसाठी. आता सगळे भक्त जितके आत्मा आहेत ते त्याचेच आहेत. मग ते आज कोणालाही पूजत असतील, परंतु त्याने तर काही मिळणार नाहीये. आणि त्याच्या दुःखात दुःखी मूळ मालक तर आपलेच होतात. त्याच्यापाशी इतकी संपत्ती होती नरसी नावाच्या एका शेठजीकडे की त्याला राजाकडून ड्राफ्ट बनवण्याचा आदेश होता, ज्याला हुंडी म्हणत असत. त्याला राजातर्फे एक मान्यता प्राप्त होत असे, त्याच्या संपत्तीचा अंदाज करून की हा इतक्या रुपयापर्यंतची हुंडी म्हणजे ड्राफ्ट बनवू शकतो. जसे यात्री लोक असत, शेठ किंवा व्यापारी लोक असत, ते कुठल्याही शहरात आपले पैसे अशा शेठजींकडे जमा करत असत. त्याचीच ते हुंडी बनवून घेत असत, ड्राफ्ट. आणि दुसऱ्या ज्या शहरात ज्या शेठजींची हुंडी मान्य असेल त्यांना जाऊन ती चिठ्ठी दिली जात असे, पावती, हुंडी. तर तो शेठ ते पैसे ठेवून घेत असे. त्यात जेवढे पैसे लिहिलेले असतील तेवढे तो देत असे. मग एका वर्षात किंवा 6 महिन्यात ते सगळे शेठ आपापल्या पैशांची अदलाबदल करून घेत असत. कोणाचे इकडून आले, कोणाचे तिकडून आले, अशी हुंडी चालत असे. आणि तो इतका कंजूस झाला होता की दान करत नसे. त्याची पत्नी म्हणाली, चला गंगा स्नान करून येऊ. सगळे चालले आहेत, माझी पण इच्छा आहे. आधी तर नकार दिला, इथेच स्नान कर ना, 2 लोटे पाणी घे, कशाला जायचं इतक्या दूर. तिने जास्त हट्ट केल्यावर म्हणू लागला, पायी जाऊया. तिने विचार केला, पायी तर पायी, निदान तिथपर्यंत जाऊ तर. आता पायी गेला गंगेच्या स्नान घाटावर स्नान करायला. तिथे जेव्हा स्नान करू लागला, परमात्मा आले एका ब्राह्मणाच्या रूपात आणि म्हणू लागले, शेठजी काही दान करा, स्नान करायला आले आहात, स्नानाचं पुण्य तर तेव्हाच मिळेल, ब्राह्मणाला काहीतरी दान द्या. आता शेठ म्हणू लागले, नरसी, अरे ब्राह्मणा, इथे तर मी थोडेच पैसे घेऊन आलोय, कामापुरते, खाण्यापिण्यापुरते. तुम्हाला पैसे हवेत ना, तिकडे या माझ्या घरी. आधी भगवान म्हटले की भाई इतक्या लांब कसा येऊ, काही पैसे द्या. म्हणाला, नाही, 1% देईन आणि 1% लिहून घे माझा, आणि तिकडे आलो घरी की देईन. इथे नाही देणार, मी तर फक्त माझ्या वाटखर्चापुरते आणलेत. त्याची पत्नी म्हणाली, द्या पैसे ते जवळ ठेवलेले. म्हणाला, तू गप्प बस, काय बोलू नकोस. आता तो स्नान वगैरे करून घरी आला. आता तो घरात प्रवेश करत होता. नरसी शेठ कंजूष. पाठोपाठ परमात्मा पोहोचले एका सेकंदात. त्याने तर 1 आठवडाभर प्रवास केला असेल, ते एका सेकंदात आले आणि जाताच दार वाजवलं आणि म्हटलं नोकराने की बोला, कसे आहात ब्राह्मण, की बाई शेठजींनी माझा 1% दान करायचा वायदा केलाय, तो त्यांना सांगा, माझा टका देऊन टाका, मी आलोय. मग त्याने जाऊन सांगितलं नोकराने की शेठजी, एक ब्राह्मण म्हणतोय की तुम्ही दान करण्याचा वायदा केला होता, 1%, ते दान दक्षिणा घेण्यासाठी ब्राह्मण आला आहे दारावर. आता नरसीने विचार केला, भाई हा तर मागेच लागलाय. मग त्याने असं म्हटलं की त्याला असं सांग, उद्या देईन, आता मी थकलोय. आता नोकराने सांगितलं की उद्या देतील ते. तर ठीक आहे, चला उद्या देईल, काही हरकत नाही. तिथे बाग होती शेठजीची, त्या बागेत अंथरलं वस्त्र भगवानांनी आणि लवंडले. आता तो शेठ म्हणाला, गेला का तो? तो सांगू लागला, नोकर, तो तर बागेत झोपलाय तुमच्या, सकाळी परत आला. म्हणाला की शेठजींना सांगा, माझा टका द्या, दान द्या. आता नरसीजींनी विचार केला की आज तर हा 1% अडूनच बसलाय आणि माझ्या मागेच लागलाय, नाहीतर उद्या 10 रुपये मागेल, ह्याला तर राईच पाहिजे. मग त्या शेठने नोकरांना म्हटलं की त्याला जाऊन सांग त्या ब्राह्मणाला, त्या संताला, की आमचे शेठजी अत्यवस्थ झाले आहेत आणि स्वस्थ होऊन जातील हप्ता 10 दिवसात, मग ये, मग देतील. आता त्याने येऊन आदेश ऐकवला. परमात्मा म्हणाले, भाई ठीक आहे, एवढी ये जा कशाला, परत एवढ्या लांबून कुठून येणार, स्वस्थ होतील तेव्हा देतील. तिथेच जाऊन परमात्म्याने वस्त्र अंथरले बागेत. आता शेठने विचारले, गेला का तो मूर्ख?
म्हणाले नाही होतो, तर म्हणतोय ठीक आहे, स्वस्त झाल्यावर देतील ना, आता घेऊनच परत जाईन. आता शेठने विचार केला, भाई चांगलंच भूत चिकटलंय हे. त्याने आपल्या नोकरांना सांगितलं 2-3 दिवसांनंतर की असं सांग की शेठजी मेले. आता नोकराने जाऊन सांगितलं की भाई हे ब्राह्मण, हे विप्रजी, आमच्या शेठजींचा देहांत झाला. फार वाईट झालं. थकून आले होते, प्रवास करून आले होते असे असे आणि वारले. परमात्मा म्हणाले काही हरकत नाही, आमचा यजमान होता, आता तर लाकडे देऊनच जाईन. आता असा थोडाच जाईन, त्याला तर लाकडे जाळूनच जाईन. आता त्याने शेठला जाऊन सांगितलं की तो असं म्हणतोय की लाकडे जाळूनच जाईन. शेठजी म्हणाले तुम्ही असं करा, माझी तिरडी तयार करा आणि लाकडं शोधायला सुरुवात करा. आता त्यांचे 5-7 नोकर लाकडं गोळा करू लागले. आता एवढा मोठा शेठ मरतो म्हटल्यावर सारा गाव एकत्र होईल, मूर्ख बनवतोय तो. त्या 5-7 नोकरांनी बरीच लाकडे गोळा केली आणि आपली तिरडी उचलून चालू लागले. परमात्म्याने पण उचलले एक मोठे लाकूड आणि जाऊन ठेवलं त्याच्या छातीवर. त्याला झोपवलं होतं चितेवर आणि त्याने सांगून ठेवलं होतं आग लावू नका. तर परमात्मा म्हणाले की भाई शेठजी, तुम्ही जिंकलात, मी हरलो, पण भाई आत्मघात करू नका, आम्ही माफ केला तुमचा टका, नाही घेणार आम्ही आज नंतर, तुम्ही उठा, मरू नका. म्हणाला खरंच? म्हणाले हो खरंच. मग उठला. नोकरांना म्हणाला सगळी लाकडं गोळा करा, चला परत. मागे छोटे मोठे पडले होते ना तुकडे, तेही आपल्या धोतरात घेतले आणि सगळे घेऊन निघाला. इतका कंजूष होता, पण दान केलं नाही. आता परमात्म्यांना माहीत होतं माझा प्रिय आत्मा ह्यात बुडून मरेल. एक पुत्री होती, तिचं लग्न करून दिलं होतं आणि तिला मुलबाळ नव्हतं आणि मूर्ख माणूस त्याला चिकटून बसला होता, बिनज्ञानवाला. आता परमात्मा आपल्या बाळाच्या हितासाठी माहीत नाही म्हणतात काय काय कार्य करतो, कसे चरित्र करतो. आता काय झालं, दुसऱ्या दिवशी शेठजी निघाले चक्कर मारायला, कारण इतके दिवस बंद होतं फिरणं. सकाळी सकाळी फ्रेश होण्यासाठी लांबपर्यंत फिरायला गेले. आता काय झालं, जेव्हा तो फिरायला निघून गेला तेव्हा परमात्म्याने त्या शेठजी नरसीचं रूप घेतलं आणि घरी आला. आधी नोकरांना सांगितलं की भाई तो बहुरूपी आहे आणि आज तो माझं रूप घेऊन येईल आणि जर तो इथे आला तर आधी प्रेमाने सांगा आणि नाहीच ऐकलं तर 2 फटके द्या. आता असं सांगून भगवान त्याच्या घरात निघून गेले. पाठोपाठ शेठ येणारच होता. नोकर तर उभेच होते. त्यांनी पाहिलं हा तर आला, हा बहुरूपी आला आणि तो तर आपला निश्चिंत होऊन निर्भयपणे. तर ते म्हणू लागले की ए भक्ता, आहेस तिथेच थांब, आत येऊ नकोस. तर तो म्हणू लागला ए काय बोलतोयस तू, ए फलाण्या काय बोलतोयस तू, भांग प्यायलास का तू, ओळखत नाहीस का मला. म्हणाले ओळखलंय तुला आम्ही, तिथेच उभा राहा. आज आदेश दिलेत आमच्या शेठजींनी, तू खूप दुःखी केलेस आमच्या शेठजींना, कधी ब्राह्मण बनून येतोस कधी काय, तू त्यांचं रूप घेतलेस आज, आणि आज आदेश वेगळा आहे भाई, तुला लाठी मारेन पुढे आलास तर. थिजून थांबले लालाजी. म्हणाले काय गडबड झाली बुवा. तेव्हा त्याने विचारलं कोण आहे हे, काय म्हणताय तुम्ही की आमचा शेठ आत आहे, तो आत्ताच आलाय आणि त्याने आम्हाला सांगून ठेवलंय की आज तुम्ही त्यांचं रूप घेऊन येणार आहात, तू निघून जा इथून, यातच तुझं भलं आहे. आता लालाजीला समजून चुकलं की प्रकरण वाढवणं चांगलं नाही होणार आणि ह्याने माझं रूप घेतलंय. जाऊन राजाकडे अर्ज दिला की एका ठगाने माझं रूप घेऊन माझी संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केला आहे, तो माझ्या घरात बसलाय. आता वेळेचं महत्त्व ओळखून दोघांना लगेच न्यायालयात बोलावलं, हजर केलं दुसऱ्याच दिवशी. आता शेठजी आपलं एक जे रेकॉर्ड होतं ते पोलिसांनी ताब्यात घेतलं वगैरे. दोघे एकत्र आले तिथे कोर्टात. तर जजने विचारलं की काही पुरावा द्या, ही वही आमच्याजवळ आहे, ह्याच्यात असा एखादा लेख दाखवा ज्यावरून आम्ही ओळखू शकू की तुम्ही असली आहात की नकली. त्या असलीला ज्याने अर्ज केला होता त्याला विचारलं की भाई तू सांग,
तो म्हणाला की मी एक घर बनवलं होतं, त्यात एवढ्या कड्या लावल्या होत्या, ह्याच्यात लिहून ठेवलंय. आणि मुलीचं लग्न करून दिलं होतं, त्यात इतके पैसे खर्च केले होते कन्यादानासाठी, ते पण लिहून ठेवलेत. अजून माझ्या लक्षात नाही. ह्याच्यात तर अजून भरपूर लिहिलंय, अजून सांग. तेव्हा जे परमात्मा बनले होते नकली शेठजी, तसे तर ओरिजिनल आहेत भगवान, सगळ्यांचे मालिक आहेत. तर जो नकली होता त्याला विचारलं, भगवंताला विचारलं की सांग याच्यात काही पुरावा. तर परमात्म्याने मागच्या पानापासून सुरुवात केली सांगायला. ऐका बाबा, उघडून पहा. त्यांनी पाहिलं, सर्व ऐकू लागले, 4-5 पानं सलग वाचली. तर कोर्टाने नकलीला असली सिद्ध केलं आणि असलीला नकली, आणि म्हणाले पळ जा इथून, तू खोटारडा आहेस. आता लालाजींपुढे समस्या उभी राहिली की आता काय करू. कळत नाही कोणत्या जन्माचा वैरी होता हा माझा, आणि ह्याने माझी सगळी संपत्ती बळकावली. बसला जंगलात जाऊन डोक्याला हात लावून. आणि कारण की माणूस जेव्हा अशा अडचणीत असतो तेव्हा देवाचीच आठवण काढतो. देव तिथे पोहोचलेच लालाजींच्याच रूपात, आणि म्हणू लागले की भाई शेठजी, बोल, ती संपत्ती तुझी होती की माझी. आजपर्यंत होती तर माझीच, पण तू नाश केलास. तू वैरी कुठल्या जन्माचा होतास. हे म्हणाले, मी वैरी नाही, मित्र आहे तुझा. निकम्मे, ही आधी पण माझीच होती आणि आजही माझीच आहे. तू अजाणतेपणे स्वतःची समजत होतास. जर आत्ता तुझा मृत्यू झाला असता 1 दिवस आधी, 2 दिवस आधी, तर कुठे होती तुझी ही. नालायक कुठला. आणि तुझी इतकी संपत्ती मिळवलीस, इतकी पापं जमा केलीस, ती काय डोक्यावर घेऊन जाणारेस. आणि ही कोण भरेल तुझी माया. हे तुझे भाऊबंद बसलेत, ते वाट पाहतायत कधी हा मरेल, जेणेकरून आपल्याला आपला वाटा मिळेल. तुला काय मिळेल बुद्धू. भक्ती केली नाहीस पूर्ण आयुष्य, हे धन गोळा केलंस. आणि मग परमात्म्याच्या वचनात तर शक्ती पण असते. एकदम आँख खुल गई, अनु बोला कती नहीं तू कर ले, के करेगा तू. या नरकात थोडाच ढकलीन माझ्या बाळाला, पुढे कोण जाऊन पडेल. तर पाय धरले. परमात्मा म्हणाले, तुला परत देऊ शकतो, पण एका अटीवर. जर तू ही सगळी धर्मपुण्यात घालवलीस तर तुझी पापं कमी होतील. म्हणू लागला, तुम्ही एकदाच दया करा माझ्यावर, एकदाच परवानगी द्या, सगळी मी फुंकून टाकीन. म्हणाले, फुंकू नकोस, दान कर. आता त्याला परवानगी दिली की जा तू. आला. त्याच दिवसापासून भंडारे सुरू केले. जसही त्याने दानधर्म सुरू केला, खूप फरक पडला. आणि आपल्या पत्नीला घेऊन झोपडी बांधून गावाच्या बाहेर राहू लागला. आधी तर सगळं जग त्याचा आदर करत होतं, कारण मायेची पूजा होतेच. आणि मग त्यांना वाटू लागलं की हा तर मूर्ख आहे, ह्याने नाश केला. सगळ्यांनी तोंड फिरवलं, रिश्तेदारांनी नाश केला. बाबाजीचा ऐकून ब्राह्मणाच्या बोलण्यात आला, सगळा नाश केला, सगळं उधळून लावलं. आता काय झालं की 4 संत होते, भक्त. त्यांना जायचं होतं द्वारकेला. आणि आधी याची हुंडी चालत होती, नरसीची ड्राफ्ट बनवत असे. गावात गेले, विचारलं की नरसी भक्ताकडे आम्हाला जायचंय, नरसी शेठकडे, आणि ही हुंडी बनवायची 500 रुपयाची. आता गावात असे सर्व प्रकारचे लोक असतात. काहींनी त्यांना चुकीचा मार्ग दाखवला की शेठजींनी आजकाल वैराग्य घेतलंय आणि एका जंगलात झोपडी बांधून राहतात आणि तिथूनच सगळा कारभार पाहतात. तिथे जा, तिथे बनवून घ्या. आणि त्यांना अजून सावध केलं होतं की भाई, तो नखरे करतो खूप, बऱ्याच वेळा सांगितल्यावर बनवेल. आता तो काही हुंडी लवकर बनवणार नाही, खूप धन जमवले त्याने, आणि तो नखरे खूप करतो. आता ते साधू संत गेले आणि म्हणाले, नरसी कोण आहे, कुठे जाऊ भाई. की हा दास आहे नरसी. की घ्या शेठजी, आमचे 500 रुपये ठेवले चांदीचे, आणि आमची हुंडी बनवून द्या, ड्राफ्ट बनवून द्या. नरसीजी म्हणाले, महात्म्यांनो, आता माझ्याकडे ते अधिकार राहिलेले नाहीयेत, सरकारने काढून घेतलेत, माझ्याकडे पैसे नाहीयेत, आणि तुम्ही दुसरीकडून बनवून घ्या. मग ते चौघेही म्हणू लागले, अरे ही तर कमाल झाली, शोधत शोधत इथे आलो आहोत आणि तू नखरे करतोयस. गावकरी बरोबर सांगत होते, तू आधीचा नरसी राहिलेला नाहीयेस. आता शेठजींनी विचार केला, हे साधू संत आहेत, त्यांनी शाप देऊ नये, यांच्या वचनात शक्ती असते. घाबरला तो. म्हणू लागला आणि विचार केला की गावकऱ्यांनी तर माझी चेष्टाच सुरू केली आहे, आता जास्त द्विरुक्ती होईल. म्हणू लागला, ठीक आहे महात्म्यांनो, ठेवा. एक कागद
मागवलं त्यांच्याकडून, एक कागद घेऊन या. आणि लिहून दिलं कोणाच्या नावाने? तो कृष्णाचा पुजारी होता, सावळा शेठ. सावळा म्हणजे काळा, कृष्णाचा अर्थच काळा होतो, म्हणजे सांवरिया सेठ. आणि कुठे जाणार आहात तुम्ही? द्वारका. द्वारकेमध्ये एक सांवरिया नावाचा शेठ आहे, तो तुम्हाला हे पैसे देईल. आणि त्याने त्याची मोहर मारली, लिहिलं, सही केली, आपला दास आणि नरसीदास. आता तो कागद घेऊन ते पोहोचले द्वारका नगरीला. तिथून काय केलं शेठजीने? त्या 500 रुपयाचे त्याचवेळी खाण्याचं भंडाऱ्याचं सामान मागवलं आणि त्याचा भंडारा केला. त्यात आसपासचे वाटसरू गावकरी सगळे जेवून गेले. साधू संत बोलावले, कारण त्यांना द्वारकेला पोचायला 1 हप्ता लागणार होता. त्या दरम्यान याने भंडारा ठेवला आणि सर्व भंडारा केला, सर्व पैसा खर्च केला पूर्णपणे. जे काही 500चं सामान आणलं होतं ते सर्व वाटून टाकलं. आता तिकडे त्यांनी विचारलं, महात्म्यांनी, भक्तांनी, संतांनी, तिथल्या शेठजींना, की कोणी सावरिया नावाचा कोणी शेठ आहे, त्याच्याकडून आम्हाला पैसे घ्यायचे आहेत, हुंडी वटवायची आहे. त्यांनी पाहिलं कोणी बनवली आहे, तर नरसीजींनी. ते हसू लागले सगळे लाला लोक. अरे हा तर कंगाल झालाय, ह्याचं तर दिवाळं निघालंय, त्याने तर बसल्या बसल्या तुम्हाला लुटलंय, 500 रुपयांना फसवलंय त्या चोराने, त्याची हुंडी चालत नाही. आता ज्याच्याकडे ते जायचे ते हेच उत्तर द्यायचे. त्यांनी विचार केला, माणूस तर तसा वाटत नव्हता, चोर तर दिसत नव्हता, तो तर मनाच करत होता, आपणच जबरदस्तीने बनवून घेतली. तर त्यांना दोष तर नाही दिसला त्याच्यामध्ये, पण तिथे कोणी सावरिया नावाचा शेठ नाही भेटला. तर नगराच्या बाहेर जाऊन बसले, की भाई हे काय होऊन बसलं, देवाला परमात्म्याला हेच मंजूर असेल मग, असा विचार करत होते. तिकडे नरसिंहजींचे डोळे उघडले होते. मालकाच्या दयेनं इतका दानधर्म केल्यानंतर देव त्या पुण्यात्म्याला तळहातावर ठेवून घेतो. त्याने पाहिलं साधू संतांना येऊन भगवानाने पैसे दिले नाहीत, हुंडी त्याची वटवली नाही. काय कारण असेल? माझ्या साधनेत काही कमी राहिलीये का? त्याने काय पाहिलं, आपल्या पत्नीला विचारलं की 500 रुपयांचं जे सामान आणलं होतं त्यातलं काही शिल्लक तर नाहीये ना? तर त्याची पत्नी म्हणाली, नरसीची पत्नी म्हणाली की ज्या रोट्या बनवत होते मी, आणि त्या रोट्या बनवताना जे सुकं पीठ वापरलं जातं ते थोडंसं शिल्लक आहे. त्याला आपल्या देशी भाषेमध्ये पलोत्थण म्हणतात, पलोत्थण. तर ते थोडंसं पीठ शिल्लक राहिलं आहे, बाकी तर सगळं वाटून टाकलंय. नरसीने म्हटलं की त्याची रोटी बनव. तिने त्याची कणिक भिजवून रोटी बनवली, कसे तरी पाण्याने हात ओले करून, तर त्याच्या 4 रोट्या बनल्या. तर ते परमात्मा स्वतः तिथे आले एका साधू रूपामध्ये. ते परमक्षर ब्रह्म. कहते सोशल छिद्र मैं करूं अपने जन के काज. दारात येऊन म्हणू लागले, भाई नमस्कार, राम राम. शेठजी म्हणाले, महाराजजी रोटी खा, भूक लागली असेल. हो बाबा, भूक लागलीय. तर बसून तिथे एका गल्लीत त्याच्या झोपडीच्या समोर आणि रोटी पाण्याबरोबर 4 रोट्या खाल्ल्या, खाऊन निघून गेले. आता काही वेळानंतर काय पाहिलं, ते पूर्ण परमात्मा एका सांवरिया नावाच्या शेठ, मारवाडी शेठासारखं रूप बनवून, म्हणजे मोठं पागोटं डोक्यावर, धोतर, 2 टांगी, हातात वही आणि कानावर कलम, आणि पोहोचला भक्तांच्या जवळ. त्यांना म्हटलं, कसे बसले आहात महात्म्यांनो? त्यांनी पाहिलं, का बसलोय काय म्हणताय शेठजी, आमच्या बाबतीत असं असं घडलंय. आणि एक नरसी नावाचा शेठ होता, आणि आम्ही त्याच्याकडून, तो तर चांगला माणूस आहे, परंतु आमच्याबरोबर तर गोष्ट विपरीत झाली. आम्ही त्याला 500 रुपयाची हुंडी बनवायला सांगितली, तो मनाही करत होता, पण आम्हीच त्याला खूप आग्रह केला. त्याने कुठल्या कारणाने, कुठल्या दबावाखाली येऊन लिहून तर दिली, पण इथे तर कोणी सांवरिया नावाचा शेठ नाहीये. पण आम्हाला विश्वास आहे त्या भक्तावर की आमचे पैसे सुरक्षित मिळतील, तिथे ठेवलेले असतील, जाऊन घेऊ. पण इथे तर आमचं काम बिघडलं, आम्हाला तर कोणी रोटीही दिली नाही. विचार केला होता इथे फिरू, आपलं आठवडा 10 दिवसांचा टूर प्रोग्रॅम बनवून आलो होतो. आम्ही तर दुःखी झालो बाबा, इथे कोणी सांवरिया नावाचा शेठ सापडलाच नाही. तर परमात्मा म्हणतायत की कुणी सांगितलं तुम्हाला? भक्तांनो, मी आहे तो.
तर म्हणाले, सारे द्वारकातले सावकार नाही म्हणत होते. म्हणाले, चला तिकडेच जाऊया. आता जे ते लाला लोक चेष्टा करत होते भक्ताची, हसत होते, खी 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 करून हसत होते, फसवलं फसवलं. चौकात जाऊन सांगितलं की इथे चादर अंथरा तुमची भक्तांनो. आणि परमात्म्याने बांधलं गाठोडं 500 रुपयांचं. एक एक रुपया असा खणखण वाजवून टाकला. असे खणखण वाजवले. म्हणाले, घ्या मोजून. 1 2 3 4 असे वरून खणखणीत वाजवत होते, वरून, जेणेकरून बघावं सगळ्या द्वारकावाल्यांनी की सांवरिया शेठ कुठून आला बाबा. आणि 500 रुपये देऊन टाकले. आणि काय म्हणाला की भाई भक्तांनो, आता जा ना तुम्ही नरसिंहजींकडे. त्याला हे सांगा की किती तुला हव्या तेवढ्या करोडो हुंड्या पाठवून दे, दास हजर असेल. आणि सांगा त्याला नेहमीच हा दास त्याचा हजर असेल इथे. बोलो सतगुरुदेव. नरसिंह जी की हुंडी झाली वो सावळ सा कहाया, ज्योति का ब्याह भया जब भात भरण को आया. तोच परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सगळ्यांचं धारण पोषण करणारा. आत्तापर्यंत जसे आपण कुठल्याही देवाची भक्ती करत होतो, आम्ही मानत होतो, हे करत आहोत, नाही. जगत का पेखना पेखा, धनी का नाम न लेखा. हा कबीर परमात्मा आपल्या सगळ्यांना सांभाळून घेतो. असा त्यांच्या दुःखांचं निवारण करतो. भक्तांच्या कारणे ते म्हणतात, जो जन मेरी शरण में ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं जब लग धरती आकाश. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार, गुरुमालक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी प्राप्त झाली. सत्संगाला आल्याने प्राण्याला हे ज्ञान प्राप्त होतं की आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत, ह्या जगात आपल्या जगण्याचा उद्देश काय आहे, आपण करायला काय पाहिजे होतं आणि आपण करत काय आहोत. जोपर्यंत आपण सत्संगात येत नाही तोपर्यंत आपण आपल्या परंपरागत क्रियांना करूनच संतुष्ट राहतो, कारण त्याच क्रिया पूर्ण समाज करत असतो. जेव्हा आपण सत्संगाला येतो, संतांचे परमात्म्याचे विचार ऐकतो, सद्ग्रंथांमधील ज्ञान ऐकतो, तेव्हा समजतं की मानव शरीर आपल्याला कशासाठी प्राप्त झालं होतं आणि आपण त्याचा किती सदुपयोग वा दुरुपयोग करत आहोत. पुण्यात्म्यांनो, दास बऱ्याचदा सांगतो की विश्वात जर कुठे सत्संग असेल तर तो सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणामध्येच. ह्या व्यतिरिक्त जिथे कुठे हे श्रद्धाळू सत्संग समजून जातात, त्या संतांचे विचार ऐकतात, ऋषी महर्षी मंडलेश्वर आचार्य शंकराचार्यांचे जे विचार ऐकतात, तो सत्संग नाहीये. जे ज्ञान शास्त्रविरुद्ध असते ते व्यर्थ असते. जसे विद्यार्थी शिक्षण ग्रहण करण्यासाठी शिक्षकाकडे जातात, विद्यालयात जातात, आणि टीचरचं कर्तव्य असतं की तो अभ्यासक्रमानुसारच मुलांना शिक्षण देईल, शिकवेल. आणि जर शिक्षक आउट ऑफ सिलेबस ज्ञान देत आहे तर तो शिक्षक चांगला नाही, तो अध्यापक चांगला नाही. पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत ते अध्यात्म मार्गाचा सिलेबस आहेत, पाठ्यक्रम आहेत.
श्रीमद भगवत गीतेच्या अध्याय नंबर 16च्या श्लोक नंबर 23 व 24 मध्ये स्पष्ट केलं आहे ह्या पवित्र शास्त्राने की शास्त्रविधीला त्यागून जे मनमानी आचरण करतात, मनमानी पूजा करतात, ज्यांचं सद्ग्रंथात प्रमाण नाहीये, तर त्यांना ना कुठली सिद्धी प्राप्त होते, ना त्यांची गती होते आणि ना त्यांना काही सुख प्राप्त होतं, अर्थात व्यर्थ. गीतेच्या 16व्या अध्यायाच्या 24व्या श्लोकात म्हटलं आहे की अर्जुन, ह्यामुळे तुझ्यासाठी कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेमध्ये सद्ग्रंथ शास्त्रच प्रमाण आहेत. ह्या व्यतिरिक्त कोणाच्या लोकवेदावर विश्वास ठेवू नका. जे भक्तीचे कर्म करायला हवेत आणि जे करायला नकोत ते सद्ग्रंथातच प्रमाण आहेत. दुसऱ्या कोणी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. पुण्यात्म्यांनो, हे तत्वज्ञान परमेश्वर स्वतः येऊनच प्रदान करतात. परमात्म्याच्या विधानात, परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय की तो परमेश्वर आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो, त्यांना तत्वज्ञानाशी परिचय करून देतो आणि त्या परमेश्वराच्या द्वारा दिल्या गेलेल्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त जे ज्ञान असते ते कोरे अज्ञान असते. तर पुण्यात्म्यांनो, ह्या दासाद्वारे तोच सत्संग तुम्हाला ऐकवला जातो जे परमेश्वराने स्वतः येऊन 600 वर्षांपूर्वी काशी शहर बनारसमध्ये प्रकट होऊन आपल्या प्रिय आत्म्यांना ऐकवलं होतं. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याविषयी माहिती आपण कुठून ग्रहण करतो आणि कुठून आपल्याला हे ज्ञान दिलं जातं? जितकेही आपले धर्मगुरू होते ते असं म्हणत असत की आम्ही वेद, गीता आणि पुराणातून आपल्याला हे ज्ञान परमात्म्याचं ऐकवत आहोत. आम्हाला खूप आनंद होत होता की परमात्म्याविषयीची माहिती पवित्र वेदांमध्ये, पवित्र श्रीमद भगवत गीतेमध्ये, पवित्र पुराणांमध्ये विद्यमान आहे आणि आपले धर्मगुरू हे बरोबर सांगत असतील, कारण त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला आहे. परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळी असं म्हणत होते परमात्मा की हे गुरु जे आहेत ते खोटारडे आहेत. हे तुमचे धर्मगुरू तुमच्या सद्ग्रंथांशी पण परिचित नाहीयेत. आदरणीय धरमदास साहेबजी जे परमात्म्याचे शिष्य झाले, त्यांना सचखंड दाखवला, सतलोकात घेऊन गेले. त्याच्या आधी धरमदास साहेबजी श्री कृष्ण, श्री विष्णू, श्री शंकर भगवानांचे उपासक होते आणि ते असं ऐकत असत त्या धर्मगुरूंकडून की आम्ही जे ज्ञान देत आहोत की श्री विष्णूजी, श्री शंकर भगवान हे पूर्ण परमात्मा आहेत, हे अजर अमर आहेत, त्यांचा जन्ममृत्यू होत नाही. तर आम्ही असा विचार करत असू की हे बरोबर सांगत असतील. ह्याच ज्ञानावर आधारित होते आदरणीय धरमदास साहेबजी. आणि ज्यावेळी परमात्मा त्यांना आपल्या विधानानुसार येऊन भेटले, त्यांना तत्वज्ञान समजावण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच धरमदासजींना हे ज्ञान पचलं नाही. खूप वेळा परमात्म्याने त्यांना समजावलं. मग शेवटी परमेश्वराने आदरणीय धरमदास साहेबजींना सचखंड दाखवला, आपले निजस्थान सतलोक जिथे देव राहतात आणि जिथे आपण सर्व राहत असू, ते स्थान दाखवलं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार.
सतसाहेब. आपलं नाव? सर माझं नाव बाळासाहेब दत्तात्रय गुलदगड. आपण कुठून आलात? सर मी शहापूर जिल्हा ठाणे महाराष्ट्र इथून आलेलो आहोत. सर आपण काय व्यवसाय करत आहात? सर मी व्यवसायाने एका खाजगी शाळेवर सर्व्हिस करत आहेत. माझे शिक्षण MA BPed अँड BEd पण झालेलं आहेत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? सर मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 8 एप्रिल 2017 मध्ये घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर हा आपण अतिशय मला महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहात. सर मी आमचं घर किंवा आमचा परिवार लहानपणापासून पंढरपूरचे जे विठ्ठल आहेत त्यांची भक्ती करत होतो. माझी आजी आजोबा दरवर्षी पंढरपूरला जायचे. त्याच्यानंतर ती रूढी परंपरेने जी भक्ती आहे ती माझ्या वडिलांकडे गेली आणि वडिलांनी ती पण भक्ती केली आणि पुढे ती नंतर ती भक्ती माझ्याकडे आलेली आहेत. सर एकदा काय झालं की आजी आजोबा गेल्यानंतर माझ्या वडिलांकडे ती पंढरपूरची भक्ती आली आणि पंढरपूरला ते जाता जाता सर मध्ये त्यांचा एक ठिकाणी स्टॉप असतो. त्या ठिकाणी ते जेव्हा थांबतात आणि त्या ठिकाणी ते कीर्तन चालू असतात. समोर महाराजांचं ते बोलतात आणि माझे वडील त्या ठिकाणी कीर्तन करता करता सर त्याला त्या ठिकाणी अटॅक आला आणि सर ते पडले तिथं. ही गोष्ट मला जेव खटकली की नक्की माझे वडील जे पंढरपूरला जात होते त्या ठिकाणी ते विठ्ठलाकडे जात होते त्या ठिकाणी ते पडले सर आणि त्याला त्या ठिकाणी अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर त्यांच्या तोंडातून जी भाजी खाल्ली होती मेथीची भाजी खाल्ली बाहेर उलटी केली खाली पडले आणि तिथंच तसं त्यांचा जीव गेला सर. ही गोष्ट माझ्या जीवनात खूप खूप अतिशय दुःखदायक आहे. ती घटना मी कधी विसरू शकत नाही सर. त्याच्यानंतर सर मी विचार केला की जर माझे वडील जर त्या भक्ती मार्गामध्ये होते आजी आजोबानंतर त्यांनी भक्ती त्यांनी स्वीकारली होती मग त्यांच्या हे वाट्याला दुःख का आलं असेल. आज त्या दिवसापासून सर मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो. सर जसं की तुम्ही सांगत आहात की तुमचा जो परिवार आहे हा पहिल्यापासूनच भक्तीमध्ये लीन होतात. विठ्ठल भक्तीमध्ये आपण लीन होतात. जे वारकरी पंथ आज भक्ती साधना करत होतात तीच भक्ती साधना आपण व आपला परिवार करत होतात. आणि असं असताना सुद्धा आपल्या वडिलांचा एक दुर्दैवी असं आपला अंत झालेला आहे आणि त्यानंतर तुम्ही एक डिप्रेशनमध्ये गेलात. तर मला असं विचारायचं आहे की ह्या भक्ती व्यतिरिक्त आणि ह्या भक्ती साधने व्यतिरिक्त आपण आणखीन काही भक्ती साधना करत होतात का? हो सर याच्या व्यतिरिक्त मी आणखीन भक्ती मार्ग करत होतो. सर मी संकष्टी चतुर्थी ही जवळ मला वाटतं मी आता 10वी च्या असल्यापासून करत होतो. त्यानंतर सर मी नगर जिल्ह्यातला बिलॉंग असल्यामुळे आमच्या घरापासून 40 ते 50 किलो अंतरावर शिर्डी होतं आणि 20 ते 25 किलो अंतरावर सर शनी महाराजांचं ते आहे. त्या ठिकाणी मी सर दर शनिवारी शनी शिंगणापूरला जायचो आणि शिर्डीला सर महिन्यातून 1-2 वेळा मी त्या ठिकाणी फेरी मारायचो. अशा प्रकारे मी ती पण भक्ती केली. त्याच्यानंतर सर बाकीचे जे असतात उपवास तापास रोत वैकल्य तर ते पण मी करायचं. त्याच्यानंतर आपण सर विचार करतो की ग्रामीण भागामध्ये समजा आपण जे काही छोटे मोठे मंदिर असतात त्यांची यात्रा असते त्या यात्रा मी पाणी पण आणायचो सर. म्हणजे असे सर मी भक्ती ही पहिल्यापासून मी खूप केली. आजची मी भरपूर भक्ती करत होतो आणि अशी कोणती भक्ती नाही ती मी केलेली नाही. सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही भक्ती मार्गामध्ये बऱ्याच जणांकडनं जी भक्ती साधना होती ती भक्ती साधना केली. परंतु मला असं विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये बरेचसे साधू संत झालेत. तर अशा कोणी साधू संतांकडनं आपण नामोपदेश घेतला होता का? हो सर साधारणतः 2008 मध्ये सर मी जॉबला असताना एका आमच्या शेजारी एक आश्रम बापूचे शिष्य होते आणि त्यांनी मला गुरु करावा यासाठी त्यांनी आमच्या घराला पूर्ण फोर्स केला आणि त्या ठिकाणी आम्ही सर 2008 मध्ये आश्रम बापूची दीक्षा आमच्या घरातील मी माझी पत्नी आणि दोन्ही मुलं यांनी घेतलेली आहे. आणि त्यांचा दरवर्षी या मुंबईत एक आणि नाशिक या ठिकाणी सत्संग भरायचा आणि त्या सत्संगला आम्ही सर 4 दिवस जायचो. त्या ठिकाणी भक्ती करतो. त्यांनी दिलेला जो मंत्र आहे त्याचा पण आम्ही सर रोज तो एक पाठ असा तो पाठ करायचो. तो मंत्र बसायचो तर त्याचे 108 वेळा कधी 208 वेळा तो माळी आम्ही त्या ठिकाणी तो जपायचो सर. पण त्या भक्तीपासून सर मला काही असा लाभ विशेष असा दिसला नाही सर. त्या ठिकाणी मी असं सांगू शकतो की जेव्हा आम्ही नाशिक या ठिकाणी संत आश्रम बापूच्या या सत्संगाला गेलो होतो त्या ठिकाणी सर ते मशनीद्वारे ते चॉकलेटचा असं काहीतरी प्रसाद म्हणून असे फवारायचे पाणी फवारायचे आपण तर त्यावेळी त्या चॉकलेटचा एक चॉकलेट माझ्या छोट्या मुलाला लागला डोळ्याला लागला सर आणि त्या दुसऱ्या दिवसापासून त्याचा डोळा थोडा दुखायला लागला. त्याच्यानंतर तो डोळा त्याचा पुढं भविष्यात त्याचा नंबर लागला गेलेला आहे सर.
अशा प्रकारचं त्या आश्रम बापूची आम्ही दीक्षा घेतली. त्याच्यानंतर 2013 ते 14 पर्यंत आम्ही त्यांची पूर्ण भक्ती केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही भक्ती मार्गात तुमचा परिवार अगोदरपासून होताच, त्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या संतांकडनं अनुग्रह घेतला. असं असताना तुम्ही आसाराम बापू यांच्याशी सुद्धा जुडले. तर आसाराम बापूजींनी आपल्याला जी भक्ती दिली, त्या भक्तीमध्ये आपल्याला काय अनुभव आलेत? सर, अनुभव तर सर असं म्हणजे फायदा आणि तोटा या ठिकाणी मी तर सांगू शकत नाही, पण तोटाच भरपूर झाला. दुःख आहे ते माझं संपलंच नाही सर. पहिली गोष्ट, जे दुःख संपायला पाहिजे ते संपलंच नाही, पण नुकसान जास्त झालं. मुलाचा तो डोळा दुखायला लागला, ते एक नुकसान झालं. आणि त्याच्यानंतर सर माझं जे संकट असतं, आपण जे म्हणतो की दर समजा जाता येता आपण जो नामस्मरण करतो, तो नामस्मरण मी त्यांचा जो दिलेला मंत्र नेहमी संध्याकाळी एका जागेवर बसून त्यांची ती गादी, ते गोमुख हातामध्ये घेऊन, माळा घेऊन ते एकाग्र चित्ताने सर मी असं ते जपायचो. पण त्या जपल्यानंतर सुद्धा सर मला काहीही फायदा झालेला नाही. सर, मग संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? सर, ही फार मला दृष्टीने माझी महत्त्वाची गोष्ट आहे. शरण आला म्हणण्यापेक्षा मला गुरूंनी शरण घेतलं म्हटलं तर वागवत ठरणार नाही सर. ज्यावेळेस वरून आश्रमातून आदेश आले होते की आपल्याला आपण मुंबईच्या बाहेर आपल्याला सत्संग करायचा आहे, त्यानंतर मुंबईतला पहिला सत्संग बाहेर हा शहापूर तालुक्यात झाला. आणि त्या शहापूर तालुक्यात सत्संग झाल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे बॅनर लागले गेले, सत्संग आहे ते सत्संग आहे. हे मी ठरवलं की आपल्याला या ठिकाणी सत्संगाला जायचं आहे. पण त्या ठिकाणी सकाळी 9 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 असं होते. पण आमची शाळेची वेळ असल्यामुळे मी सकाळी जात नव्हतो आणि संध्याकाळी जायचा मी विचार केला. 2 दिवस म्हणलं आपण त्या ठिकाणी जाऊ. सत्संगाचा मला अर्थ काहीच माहीत नव्हता. सत्संग म्हणजे संत सानिध्यात. त्यानंतर मला फक्त कीर्तन, प्रवचन, इंद्रकर माझं कीर्तन ऐकायला भेटायचं, ते मला ऐकतो. पण सत्संग मग अजिबात माहीत नव्हता. त्याच्यानंतर मी सर शेवटच्या दिवशी चला म्हणलं आता आपण त्या ठिकाणी जाऊन बसूया, नक्की काय सांगतात काय नाही हे ऐकायला मिळेल म्हणून मी सर गेलो होतो. एक 5च मिनिटे मी त्या ठिकाणी सत्संगाला गेलो. बाकीचे लोक जसे पाया पडतात मी ते पण त्या ठिकाणी पाया पडलो. ज्यांना नामदीक्षा घ्यायची असेल त्यांनी पुढे या. सर, मी त्याच्या अगोदर संत रामपाल महाराजांचं नाव ऐकलं नव्हतं, पुस्तक ऐकलं नव्हतं, वाणी ऐकली नव्हती, काही ऐकलं नव्हतं. आणि मी त्या ठिकाणी सर तडकान उभा राहिलो आणि गुरुजींची नामदीक्षा घ्यायला निघालो. त्या ठिकाणी माझा छोटा मुलगा होता, माझी मिसेस पण होती. आणि ती मला बोलली, तुम्ही काय करता? कारण की तुम्ही आश्रम बापूचे केलं, त्याच्यानंतर त्याच्या आश्रम बापूच्या गेल्यानंतर बाबा महाराज सातारकरांचा मी एक त्या ठिकाणी गेलो कीर्तनाला. कीर्तन संपल्यानंतर ते बाबांच्या ज्याला नामदीक्षा घेतली तिने या पुढं मी गेलो. तिने करा मान खाली करा. मी मान खाली केली. तिने माझ्या तुळशीचा माळ टाकली, एक रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि जपा म्हणी. मग ते पुस्तक ते माळ घेऊन मी घरी आलो. मग तसं तुम्ही या ठिकाणी आलात आणि ते म्हणतात की तुम्ही डायरेक्ट नामदीक्षा घेऊन घ्या, तुम्ही कसं काय उठलात? ते माझ्या डोक्यात सर काही नव्हतं. आणि त्या ठिकाणी मी लगेच नामदीक्षा घ्यायला गेलो. भगतमतीने मला त्या ठिकाणी अडवलं. म्हणजे आपण त्यांचं पुस्तक वाचू, नामदान वाचू, नियम वाचू, काय असतं ते बघू. पण तुम्ही असं लगेच जिथं बाबा दिसतात तिथं डोकं ठीक येतात, हे तुमचं चुकीचं आहे. कारण मी खूप डिप्रेशनमध्ये होतो. मला ते काहीच माहिती. मला कुठून तरी रिझल्ट गुण मला पाहिजे होता, माझी मनाची शांती मला पाहिजे होती. कारण मी या विठ्ठलापुढे सुद्धा मी भरपूर वेळा असं रडलो होतो सर की मला माझं मनाचं दुःख टेन्शन दूर कर. पण ते काही झालं नाही. त्याच्यानंतर मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय आहे नक्की? तिने मला सांगितलं असं असे नियम आहे, असं आहे. म्हणजे यातलं मी काही करीत नाही. आणि मग तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता, तुम्ही ज्ञान आहे का? मला फक्त सध्या टेन्शन मुक्त पाहिजे, मला बाकीचं मी ज्ञान नंतर पण घेऊ शकतो. त्या दिवशी मी गुरुजींचं नामदीक्षा घेतली सर. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा ही अचानकपणे घेतली, म्हणजे तुम्ही त्यांच्या ज्ञानाबद्दल काही ऐकलं नव्हतं किंवा ते काय सांगतात, ते काय गुरुमंत्र देतात याबद्दल तुम्हाला कुठलीही कल्पना नव्हती आणि अचानकपणे आपण हे गुरुदीक्षा घेतली. तर नंतर आपल्याला गुरुदीक्षा घेतल्यानंतर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान कळालं का? आणि त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, त्यानंतर मी त्याची दिवशी नामदीक्षा घेतली आणि आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मग हळूहळू दुसऱ्या दिवशी मला शाळा असल्यामुळे मला पुस्तक वाचायला वेळ मिळत नव्हता. पण संध्याकाळी येऊन थोडं सत्संग पाहायचो, थोडं पुस्तक वाचायचो. पण त्या काळामध्ये भगतमध्ये आमच्या गृहिणी असल्यामुळे तिने ते पुस्तक पूर्ण वाचलं. आणि आमच्या घरामध्ये आम्ही भक्ती मार्ग असल्यामुळे ज्ञानेश्वरी पण आमच्या घरामध्ये होते. तिने प्रत्येक तो ओळ ना ओळ ते गुरुजींनी सांगितलं पुस्तकामध्ये ओळ, ते ज्ञानेश्वरीमध्ये ओळ ते जुळवून पाहिजे. आणि मला फोन करून सांगायचे, बघा जे सर आपण जे गुरुजींचं ज्ञान घेतलं ते अतिशय अनमोल आहे. कारण त्यांचा श्लोक या ठिकाणी जुळतो, हा श्लोक या ठिकाणी जुळतो. आणि मग त्या ठिकाणी मग आम्ही नेहमी सुरदास करणं ते बघा, तुम्ही फक्त नियम पाळा, नियम मोडू नका.
तर तुम्हाला लाभच लाभ मिळते. आणि नवीन नवीन सर 1-2 महिने आम्ही ते कडक नियम पाळले. नियम काय साधे सोपे होते, पण ते नियम पाळत गेल्यानंतर त्या ठिकाणी मला हळूहळू असा अनुभव येत गेला. कारण मी जे दबावाखाली, जे टेन्शनखाली जीवन जगत होतो, ते आता एकदम असं कापसासारखं जीवन जगतो. म्हणजे माझ्या जीवनात जे काही प्रॉब्लेम असतात ते असे सॉल्व्ह होऊन जातात. आणि जे आपण आज ठरवतो की आज मला दिवसभराचे हे कामं करायचे आहे, ते कामं असे सर कुठल्या प्रकारचे अडचण नाही येतात, त्या ठिकाणी ते काम माझे आपोआप होतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपले जे दैनंदिन जीवनातले जे कामं असतात किंवा ज्या अडचणी असतात त्या ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात. आणि तसेच आपल्याला जो मानसिक ताण होता त्या मुक्ततेसाठी आपण बऱ्याच साधू संतांकडनं नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की तो जो ताण आहे तो केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळेच गेला का? हो सर, हे मी तुम्हाला 100% ठामपणे सांगू शकतो. सर, काही गोष्टी अशा असतात की त्या आपण काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर जे षडविकार आहे, तुम्ही त्या ठिकाणी लाखो रुपये जरी खर्च केले तर ते आपण नाहीशी करू शकत नाही. त्या ठिकाणी सद्भक्तीच करतात. आणि ती सद्भक्ती फक्त आणि फक्त या विश्वामध्ये, या जगामध्ये संत रामपालजी महाराजाकडेच आहे. आणि ती भक्ती त्यांनी आपल्या या शास्त्रामध्ये जे आपले पवित्र धर्माचे भगवद्गीता असो, कुराण शरीफ असो, गुरुग्रंथ साहेब जे काही आमचे पवित्र ग्रंथ आहे, त्या ग्रंथात ती भक्ती सांगितलेली आहे. ते तुम्ही ते पुस्तकाशी तुलना करू शकता. सर, हे मी नंतर जसं जसं मला वेळ मिळत गेला तसं मी सगळं ज्ञान ग्रहण केलं. त्यांची सृष्टी रचना बघितली. सर, त्यांचं सगळं बघितल्यानंतर माझा मनामध्ये त्यांच्याविषयी म्हणजे दिवस इतका प्रगड दृढता निघून गेली सर, की मी आज हे अतिशय आनंदाने आणि अतिशय प्रफुल्ल, जसं कापसाचं जीवन जगतात तसं मी सर कापसाप्रमाणे आनंदित जीवन जगत आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी शिकवण आहे आणि जी भक्ती साधना आहे ती अतिशय निर्मळ आहे आणि त्यामुळे तुम्हाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर या अनुषंगाने आपण जे इतर भगत समाज आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? सर, संदेश द्यायला मी इतका फार मोठा नाही आहे, परंतु जे माझ्यासारखे दुःखी कष्टी आहेत, कारण की या पृथ्वीतलावर गुरुदेवांच्या वाणीमध्ये मला नेहमी ऐकतात की 90-100% लोक दुःखी आहात. पण त्या दुःखाच्या त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. जे गोष्ट मला सुख आहे ती दुसरा दुःख आहे त्यांची आणि माणसाला एक वैशिष्ट्य असतं की तो समोरच्या माणसाला नेहमी सुखी समजतो, पण तो आतून दुःखी असतो. तर मी या जगत लोकाला किंवा या माझ्या समोर लोकांना मी एवढं सांगू शकतो, तुम्ही गुरुजींचं एक ज्ञानगंगा पुस्तक आहे ते तुम्ही वाचा. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या चॅनलवर त्यांचे सत्संग असतात ते तुम्ही पहा. पुस्तक भगवद्गीताशी किंवा आपल्या पवित्र ग्रंथाशी जुळून पहा, ज्ञान ग्रहण करा. त्याच्यानंतर मग तुम्ही गुरुजींच्या शरण या आणि आपली भक्ती सुरू करा. सर, जर कोणी साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, आता हे अतिशय फार सोपं झालेलं आहे. आपण आता सध्या ज्या टीव्हीवर चॅनलवर हा सत्संग पाहत आहात त्याच्या खाली एक पट्टी येत आहे. त्या पट्टीवर तुम्ही फोन करू शकता. फोन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील नामदान सेंटर कुठे आहे, कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्या ठिकाणी तुमचा त्यांचा फोन नंबर येईल. आणि त्या ठिकाणी तुम्ही फोन नंबर घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही त्यांना फोन करा. ते तुम्हाला त्या घरपोहोच पुस्तक पण देतील आणि तुम्हाला ते नामदान पण देतील. या नामदीक्षेसाठी किंवा या गुरुमंत्रासाठी किती खर्च येतो? सर, अजिबात खर्च येत नाही. कुठलाही प्रकारचा निशुल्क ही सेवा माझ्या संत रामपालजींनी या जगापुढे ठेवलेली आहे. तुम्ही या आणि या निशुल्कपणे कुठल्या प्रकारचा पैसा देऊ नका, काय नका. उलट तुम्हाला आश्रमतर्फे एक किट दिली, त्याच्यामध्ये गुरुजींचा फोटो असतो, माळ असते, अमृत जल असतो, प्रसाद असतो, मंत्राचं कार्ड असतं आणि अशा अनेक प्रकारे तुम्हाला ती निशुल्क सेवा आज तुमच्या या जिल्ह्यामध्ये आहे, तुमच्या तालुक्यामध्ये दिलेली सेवा आहे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता,
पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950